कानून पास करने की बात कर रहे हैं संसद में, अगर हमारे आदमी नहीं होंगे, कांग्रेस नहीं हो, बीजेपी चली है, इन्होंने पहले भी नहीं किया, जहाँ पे बीजेपी रूल स्टेट है वहीं पे भी ये सब लोकायुक्त अभी तक आए नहीं है, तो ये कौन पास करेगा राइट टू रिकॉल, राइट टू रिजेक्ट? अगर हमारे आदमी वहाँ पे नहीं है तो यहाँ पास कैसे होगा? अपने लोग जाने पड़ेंगे ना, तब होगा ये। हमारे लोग को भेजना है ना। आज आम्ही 1 वर्ष तुमच्या बरोबर तन मन आमचं रक्त म्हणजे अक्षरशः त्यात खवळलं म्हणून आज आम्ही सगळेजण इकडे आलो आणि एवढा तुम्हाला देव मानतो मी. मला अजून आठवतंय जेव्हा मी तुम्हाला MMRDA ग्राउंडवर एक फूल दिलं, माझ्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते अण्णा. तर आज मला फक्त माझा एक 2-3 प्रश्न आहेत तुम्हाला, ज्याच्यासाठी आम्ही मुंबईहून तुम्हाला भेटायला आलो की अण्णा, हे जर सगळे जे गुंड लोक आहेत, जे काँग्रेस आहे, बीजेपी आहेत, सगळे SP आहे, बसपा आहे, सगळेजण जर एकत्र येऊन आज आपल्या अगेन्स्ट आपल्याला तोडायला, मोडायला, सोडायला सगळे तयार आहेत, तर आपण जी 10-15 माणसं आणि पूर्ण देश जो एकत्र आलो आहोत, एवढं मोठं जे आंदोलन आज केलं, ते आज असं का वेगवेगळं बोलतायत? कोण बोलतो अण्णा? हे सगळे वेगवेगळे जे बोलतायत ते कोण बोलतो? मग आता अण्णा, आज आता अरविंदजी तुम्ही नाही त्याचं नाही म्हणत आहे मी. आता जर जंतर मंतरवरून आम्ही तुमच्या तोंडून ऐकलं की आपण हे पार्टी काढूया, हे तुम्ही म्हणालेत, अरविंदजी तेव्हा नव्हते म्हणाले अण्णा. उसका एक है, आपके इस प्रश्न का जवाब है, मैं जंतर मंतर पर अनशन तोड़ने के टाइम पर जब खड़ा हो गया और ये पार्टी की बात चल रही थी, मैं बोला अभी संसद में तो ये बिल पास नहीं हो रहा, तो विकल्प देना ये दोष नहीं है, पक्ष और पार्टी बनाना ये दोष नहीं है, लेकिन पक्ष और पार्टी की बात जब आएगी तो एक पार्टी को एक जगह पर इलेक्शन लड़ाने के लिए 10 करोड़ रुपया लगते हैं, तो पार्टी के माध्यम से बोल त्यांच्यात फरक तो काय अण्णा? नहीं पार्टी आ गई ना तो बात अलग होगी. बरं, मग अजून एक माझा 2 त्यात प्रश्न आहे. समजा आपण पार्टी बनवलीच नाही, तुम्ही म्हणता इंडिव्हिज्युअल लोकांना आपण उभं करूया, पण आपलं कॉन्स्टिट्यूशन म्हणतं जर की सिंगल लार्जेस्ट पार्टीज गव्हर्नमेंट बनायला येऊ शकते, बराबर है, तर ती आपण बनवलीच नाही, तर आगे बनाएंगे ना, कसं आणणार? आगे हम बनाएंगे इनमें से पार्टी. नहीं, Why not now? Why not now? आज सगळा देश कंटाळलाय. आज सगळा देश जर कंटाळलाय तर आज काय नाही? आपने ही बोला, अंदर भी सुना हमने, अभी यहाँ भी सुना, सुरेश, आज आम्ही एवढ्या 2014 में आलोय, माहौल आम्हाला पूरा कोणी तैयार है, सांगू नका. सब लोग जाग गए हैं, सब लोग बाहर आ रहे हैं. सुरेशला सांगते, आज आम्ही एवढ्या लांबून फक्त अण्णांना काही प्रश्न विचारायला नाही आलो. वेळ नका घालवायला. अण्णांचे वेडे आहोत आम्ही, आता परत फॅन्स meeting आहे. आहोत. त्यांचं जेवण नाही हे की इथे आणून द्या, आमच्या समोर अरे खाऊ सर, द्या, वेळ आम्हाला चालला भेटू तुम्ही दे. ते बाकीचे बंद करा. आता प्रश्न काय आहे तुमचा की काही लोकांचं म्हणणं आहे की इलेक्शन लढावं, आमचं म्हणणं आहे की इलेक्शन लढवायचं नाही. इलेक्शन लढवलं तर तुम्ही धोक्यात येणार, कसला? आणि हे सगळे पक्षाने पार्ट्या एकत्र येऊन असं दिशाभूल करतील की अण्णा हजारेला पंतप्रधान व्हायचं होतं म्हणून हे सगळं गडबडी केलं. कोण म्हणतोय? कसं शक्य आहे? आम्ही म्हणून आम्ही कोणी म्हणत नाही. अण्णा आमचे आदर्श आहे. नहीं ये कि आपको लगता है कि पक्ष और पार्टी निकालना, जिन लोगों को लगता है तो उन्होंने पक्ष पार्टी निकालना. मैं पक्ष पार्टी में नहीं जाऊंगा, मैं सिर्फ लोगों को जगाऊंगा और मुझे आज विश्वास है कि इस देश को मैं पर्याय दूंगा, पक्ष और पार्टी के अलावा पर्याय दूंगा. तुम्ही म्हणाले होते जनतेला विचारा, तुम्ही म्हणता की आपले लोक जर करप्ट झाले तर. माझं सिंपल असं तुम्हाला सांगणं आहे की जर आपल्या लोकांना आपण पार्टी बनवून पाठवलं, समजा त्यांनी आज जनलोकपाल बिल 1 वर्षात आणलं, तर आपण त्याच्यात लॉज नाही का बनवू शकत की नाही? ऐकून घ्या ना अण्णा, की जर त्या नेत्यांना जर 1 वर्षाची शिक्षा होत असेल कुठल्या कामाला, तर आमच्या लोकांना 3 वर्षाची होऊ दे, 5 वर्षाची होऊ दे, कसे होतील ते करप्ट? म्हणून तुम्हाला ज्या लोकांना पार्टी काढावी नाही अण्णा, आम्हाला तुम्हीच हवी. नाही अण्णाजी, मी माझ्या आयुष्यात प्रतिज्ञा केलेली आहे. तुम्ही आशीर्वाद नाही नाही अण्णा, तुम्ही आशीर्वाद द्या. एक मिनिट अण्णाजी, अण्णाजी मी तुम्हाला एकच विचारतो, मी कुठलंही इलेक्शन लढवणार नाही, अंजली मी कुठल्या पक्षाने पार्टी करणार नाही.
हे कधी करणार नाही. वयाच्या 26 वर्षी मी निवडले. मग तुम्ही नका ना काढू अण्णा. हा बाई, ते करू ना. त्यांना करू दे, पण तुमच्या आशीर्वादाने तुमच्या म्हणून आता देशभर मी फिरणार आहे तर तेवढ्यासाठीच फिरणार आहे. नाही, पण तुमच्या आशीर्वादानेच होणार अण्णा हे. म्हणूनच त्यांना आशीर्वाद द्यायला जाईल मी. आपण सगळेजण एकत्र पाहिजे अण्णा. नाही, पण हे दोन्ही एकत्र येणार नाही ना. पक्ष बघू काढा द्या ना. आणि नका काढू, हे दोघे एकत्र कसे येतील? परिवर्तन यांनीच येईल अण्णा. नाही अण्णा, आंदोलन और हे, अनशन दोनों अंजलि। भाई भाई होते हैं। है, ठीक। हमें आंदोलन ही करना है, हमें पॉलिटिक्स में कोई इंटरेस्ट नहीं है, हम आंदोलन करते रहेंगे। अपन लेकिन चांगले अगर लोगों कोई ने पार्टी आणून बन रही ठेवलं है तिथे। तो हमारे हिसाब से अगर चलेगी तो ठीक है, नहीं तो हम आंदोलन में तो है ही। मैं ये भी कहा, पक्ष और पार्टी निकाल दिया और मैं जब लोगों को जगाऊंगा, चारित्रशील लोग, पक्ष और पार्टी ने जो अपना नेता चुना है, मुझे लगा कि वो अच्छा है तो मैं सपोर्ट करूंगा ना। अण्णा जी, पर सबको नहीं करूंगा, जो अच्छे दिखाई देते हैं सबको नहीं करूंगा। अण्णा जी, एक प्रश्न आहे माझा, 120 कोटी जनतेत आपण 550 चांगली माणसं तर नक्कीच शोधू शकतो. आणि आपलं काम आहे की आपण ती 550 माणसं तिथे पोहोचवणं. आपण त्यात पडणं नाही आणणं. मला असं वाटतं की आपण सगळं करून त्यांना तिथे करू, म्हणजे आज खरंच देशाला नाही, एक आहे, तुम्ही परत परत मला आग्रह करू नका. अण्णा, ज्यांना इलेक्शन लढवायचं त्याने लढवा. नाही, अण्णा. मी फक्त जनतेला पर्याय देईल. एक मिनिट. मला इलेक्शन लढवायचं नाही, चारित्रशील लोकांना मी निवडील आणि संसदेत पाठवेल. अण्णा, सर सर एकच प्रश्न विचारायचा आहे मला, एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला सर एक प्रश्न विचारायचा आहे अण्णाजी, एक प्रश्न विचारायचा आहे. आमच्याकडून चांगला कॅन्डिडेट असेल तर तुम्ही समर्थन द्याल का? बीजेपी आणि काँग्रेसच्या सारखा आम्हाला पण चांगला कॅन्डिडेट असला तर समर्थन द्याल का? आपण आमच्या विचार